नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सायंबर मास्टरमाइंड करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन व्यासपीठावरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण अपूर्णांक भाग 2 याच्यामध्ये आपण व्यवहारी अपूर्णांकावर विचारल्या जाणाऱ्या ज्या वेगवेगळ्या सिरीज आहेत, ज्या संख्या मालिका आहेत, या संख्या मालिका पाहणार आहोत। त्याच्या मागची जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट पाहणार आहोत। अत्यंत अवघड वाटणाऱ्या मालिका आपण एकदम 10 सेकंदाच्या आतमध्ये कशा पद्धतीने सोडायच्या ते या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर मग आजच्या या लेक्चरला सुरुवात करूयात। पहा, या ठिकाणी पहिली मालिका दिली काय, 2/5 अधिक 2/5 अधिक 2/5 अधिक 2/5। याचप्रमाणे या एकूण 325 अपूर्णांकांची बेरीज किती। आता बघा, बेसिक कन्सेप्ट काय आहे की पुन्हा पुन्हा होणारी बेरीज टाळण्यासाठी काय क्रिया केली जाते, गुणाकाराची क्रिया केली जाते। म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही संख्या 325 वेळा घ्यायची आहे। कोणती संख्या घ्यायची आहे? 2/5 घ्यायची आहे। म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, 2/5 ची 325 वेळा बेरीज करायची। म्हणजेच आपण 2/5 गुणिले 325 करणार। मग या ठिकाणी 5 × 5 5 × 30 उरले 2, संख्या झाली 25। पुन्हा 5 × 5 = 25 झाले 65। 65 गुणिले 2 किती होतात? 130। अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 130। ऑप्शन नंबर 3 मध्ये असणारं उत्तर। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, दुसरी सिरीज आहे 1/9 अधिक 2/9 अधिक 3/9 अधिक 1/9 अधिक 2/9। याप्रमाणे ही सिरीज आहे। म्हणजे इथं जर आपण पाहिलं तर इथं 3 अंकानंतर संख्या रिपीट झालेल्या आहेत। म्हणजे पहा, 1/9 2/9 3/9, त्याच्यानंतर पुन्हा आले 1/9 2/9, याप्रमाणे वाढत गेले 1/9 2/9 3/9। म्हणजे हेच अंक पुन्हा पुन्हा या सिरीजमध्ये हेच अंक पुन्हा पुन्हा येत आहेत। म्हणजे इथं 3 अंकांचा गट पुन्हा येत आहे। आता विचारलंय आपल्याला या एकूण 162 अपूर्णांकांची बेरीज। आता 162 अपूर्णांक आपल्याला असे डायरेक्ट गुणाकारात घेऊन चालणार आहेत का? नाही। आता कन्सेप्ट काय आहे की 3 अक्षरांचे जर आपण गट केले तर असे किती गट होणार आहेत 162 अपूर्णांकामध्ये? म्हणजेच काय, आपल्याला 162 ला अगोदर आपल्याला 3 ने भागावे लागेल। म्हणजे 162 भागिले 3 म्हणजे आपल्याला टोटल किती गट होतील ते आपल्याला कळेल। मग आता इथं जर बघितलं आपण की एवढ्या अपूर्णांकाचा गट होतो, एवढ्या अपूर्णांकाचा, मग एवढ्या अपूर्णांकाची बेरीज करून जेवढे गट होणार आहेत तेवढ्या गटाने आपल्याला काय करावं लागणार आहे? गुणावं लागणार आहे। मग आता याची जर बेरीज करायची आहे तर इथं याची बेरीज किती होणार आहे? 1/9 छेद समान आहे, फक्त काय होणार आहे? अंशाची या ठिकाणी बेरीज होणार आहे। मग इथं अंशाची जर बेरीज केली तर बेरीज किती होईल? 1 × 2 3 आणि 3 × 3 6। म्हणजे या ठिकाणी बेरीज किती झाली? तर 6/9 झाली। आता या 6/9 ला हे जे काय गट होणार आहे या गटाने आपल्याला गुणावं लागणार आहे। मग आता इथं आपण भागून घ्यायचं आहे 162 ला 3 ने, 3 × 1 3, 3 × 5 = 15। बर, या ठिकाणी उरला 1, संख्या झाली 12, 3 × 4 = 12। म्हणजे या ठिकाणी किती गट होत आहेत? तर 54 गट होत आहेत। मग आता या 54 गटाला या 54 ने कशाला भागावं लागणार आहे? तर 6/9 ला भागावं लागणार आहे, गुणावं लागणार आहे। मग 6/9 ला या ठिकाणी जर गुणलं तर काय निघणार आहे? या गटाची बेरीज कशी? कारण आता हा 3 याचा गट तयार केला आपण 3 संख्यांचा, या 3 संख्यांच्या गटाची बेरीज किती येते? 6/9 येते। याला आपल्याला गुणायचंय, कशाने गुणायचंय? तर या ठिकाणी होणाऱ्या गटाने गुणायचंय, म्हणजे 54 ने गुणायचंय। म्हणून 9 × 1 9, 9 × 7 = 54 आणि 6 गुणिले 6 6 6 या ठिकाणी 36। म्हणजे या ठिकाणी आलेलं उत्तर काय आहे? 36। म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे या ठिकाणी आलेलं उत्तर आहे। याच प्रकारे आपण पाहणार आहोत। आता थोडंसं आपण बदललं काय की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची सिरीज दिलेली आहे। सोप्या सिरीज करून आपण अवघड सिरीजकडे जाणार आहेत। नंतर घेतल्या जाणाऱ्या सिरीज एकदम म्हणजे टप लेवलच्या असणार आहे। आता बघा, 555.1/3 अधिक 555 पूर्णांक म्हणजे
ही जी संख्या आहे हीच संख्या पुन्हा पुन्हा येत आहे आणि या ठिकाणी अशी काही सिरीज नाही एवढं पद किती तेवढं पद काय नाही, दिलेले जेवढे आहेत तेवढ्यांचीच तुम्हाला बेरीज करायची. आता दिलेल्या संख्या किती आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि 6 आहेत. म्हणजे 555 ला 6 ने जर गुणलं तर काय होणार आहे, 555 ची 6 वेळा होणारी बेरीज निघणार आहे. बर, पण आता या ठिकाणी नुसतं 555 आहे का, नाही, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. म्हणजे या ठिकाणी बघा 1/3 आहे, 1/3 आहे, 1/3 आहे. मग ह्या पूर्णांकाची बेरीज आणि अपूर्णांकाची बेरीज असं केलं तरी चालतं. मग आता पूर्णांकाची बेरीज म्हणजेच काय, 555 गुणिले 6 ही होईल पूर्णांकाची बेरीज, अधिक अपूर्णांकाची बेरीज. अपूर्णांक आहे 1/3 आहे, तो सुद्धा किती वेळा आहे, 6 वेळा आहे. 1/3 गुणिले 6. मग आता बघा 6 पंचे 30 0 हातचे उरले 3, पुन्हा 6 पंचे 30 30 हे 3 33 33 3 हातचे उरले पुन्हा 3, पुन्हा 6 पंचे 30 30 3 33. म्हणजे याची जी बेरीज आली 3330 याची बेरीज आली. कोणाची, ह्या 555 555 हे जर 6 वेळा घेतले तर त्यांची एवढी बेरीज येईल. बर, अधिक या अपूर्णांकाची बेरीज. आता बघा अपूर्णांक आहे आणि गुणाकाराची क्रिया आहे, मग काय करतो आपण, अंशाला आणि छेदाला समान संख्येने भागलं तर चालतं. मग 3 1 3 3 2 6. पुन्हा आता काय राहिलं, अंशामध्ये 1 आणि 2 यांचा गुणाकार, 1 गुणिले 2 2च येणार आहे, याच्यामध्ये 2 मिळवायचे. मग 3030 मध्ये जर 2 मिळवले तर 3332 या ठिकाणी येणारं उत्तर असणार आहे. एवढ्या अंकांची बेरीज किती असणार आहे, 3332. मग 3332 ऑप्शन नंबर 2 मध्ये असणारं उत्तर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पुन्हा एक सिरीज पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचीच पाहणार आहोत. पण इथं मात्र इथं असणारा जो अपूर्णांक आहे तो अपूर्णांक सेम नाही, तो काय आहे, बदलत गेलेला आहे, मात्र त्याचा छेद समान आहे. अशा वेळेला काय करणार आहेत आपण, की इथं बघा संख्या किती आता, 1 2 3 4 5 6 7 संख्या आहेत. मग आपण काय करणार आहे, 111 याची 7 वेळा बेरीज आहे म्हणून याला 7 ने गुणणार. मग 111 ला जर 7 ने गुणलं तर 7 1 7 7 1 म्हणजेच उत्तर काय येणार आहे, 777. बरोबर, ही झाली पूर्णांकाची बेरीज. बरं, अपूर्णांकाची बेरीज. आता अपूर्णांक आहे 1/8 अधिक 2/8. मग अशा वेळेला होतंय काय की छेद समान आहे, म्हणजे काय होणार आहे, अंशाची फक्त बेरीज होणार आहे. मग ह्या अंशाची बेरीज करून 1 अधिक 2 3 3 आणि 3 6. आता इथं बघा तुम्हाला हा पण मी शॉर्टकट शिकवलेला आहे, तुम्हाला क्रमवार संख्या आहेत. मग क्रमवार 7 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची. मग 7 8 56, 56च्या निम्मे किती होतात तर 28. म्हणजे इथपर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येणार आहे तर 28 येणार आहे. सरळ जर केलं तर म्हणजे या ठिकाणी 28/8 ही अपूर्णांकाची बेरीज आहे, 28/8. मग आता बघा 28/8 आहे तर याला समान संख्येने भाग जाईल का नाही, याला संक्षिप्त रूप देता येईल का नाही. मग आपण संक्षिप्त रूप देऊ. म्हणजे हे 28 कसे आले, तुम्ही असे जरी बेरीज करत गेले तरी येतात बरं का. म्हणजे इथपर्यंत बघा 3 6 6 4 10 10 5 15 15 6 21 21 आणि 7 असे आलेले आहेत. हे 28 घेतले आणि छेदस्थानी असणारे 8 हे एकदाच घ्यावं लागतात म्हणून इथं घेतले. आता याला आणि याला समान संख्येने भाग जातोय, कशाने जातोय, 4 ने भाग जातो. मग 4 7 28 आणि 4 2 8 किती झाले, 7/2. आता 7 या 7 ला 2 ने भाग जातो का नाही, जर आपल्याला इथं ऑप्शन जर पाहिले आपण तर दशांश अपूर्णांकात येत, म्हणून आपल्याला या 7 ला सुद्धा काही या ठिकाणी भागावं लागणार आहे. मग 7 ला जर भागला आपण तर 2 ने भागलं, 2×6 उरला 1, पुन्हा दिला शून्याचा भाग, झाली संख्या 10, 2×5 10 म्हणजे उत्तर किती आलं 3.5. आता हे अपूर्णांकाची बेरीज आली 3.5, पूर्णांकाची बेरीज आली होती 777. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, यांची बेरीज करावं लागेल 777 अधिक 3.5. मग 777 मध्ये 3.5 जर मिळवले तर या ठिकाणी 780.5 हे या ठिकाणी उत्तर येईल. मग 780.5 हे या ठिकाणी दुसऱ्या ऑप्शन मध्ये असणारं उत्तर आहे.
त्याचप्रमाणे अजून आता या ठिकाणी जर आता वेगळी थोडीशी सिरीज आहे. हा STIMS 2012ला आलेला प्रश्न आहे. पहा काय प्रश्न, तर इथं जर आपण संख्यांचं निरीक्षण केलं तर बघा 1/2 अधिक 1/3 वजा 1/4 वजा 1/2 वजा 1/3 अधिक 1/4. जर आपण या सिरीजचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की बघा 1/2 झालं, 1/3 झालं, 1/4 इथं झालंय. पण आता बघा यांना चिन्ह, या दोन्हींना चिन्ह काय धन आहेत. 1/4ला चिन्ह ऋण आहे. पुन्हा या ठिकाणी वजा 1/2 आणि वजा 1/3 म्हणजे इथं धन असणारे येतं आणि इथं ऋण असणारे येतं. पुन्हा इथं ऋण असणारा 1/4 आहे आणि इथं धन असणारा 1/4 आहे. पुन्हा हीच सिरीज इथपर्यंत, इथून पुन्हा सिरीज सुरू झाली आहे. काय सुरू झाली आहे, 1/2 पुन्हा अधिक 1/2 अधिक 1/3 वजा 1/4 पुन्हा वजा 1/2 म्हणजे ही सिरीज. असे जर आपण अंक मोजले तर 1 2 3 4 5 आणि 6 अशी 6 अंकाची ही जी सिरीज आहे ही सिरीज पुन्हा पुन्हा येताना आपल्याला दिसते. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, या सिरीज मधल्या आपल्याला काय विचारलंय, 35 पदांची बेरीज किती. 35 पदांची बेरीज. मग अगोदर जे सेम असणारे 6 पद आहेत या 6ची तर बेरीज करून घ्या. मग 6ची बेरीज केल्यानंतर आपण या 35च्या गटाला या ठिकाणी भागू, 6ने भागू आणि जे काय उरलेली बाकी आहे तेवढ्यांची असणारी ती त्याचे समान भाग करून आपण बेरीज करू. चला मग पहिल्या 6ची जर आपल्याला बेरीज करायची आहे तर काय, आता बघा 1/2 आहे अधिक 1/3 आहे वजा 1/4 आहे वजा 1/2 वजा 1/3 आणि अधिक 1/4. आता जर इथं आपण बघितलं तर इथं दिसणाऱ्या संख्या या विरुद्ध संख्या आहेत. म्हणजे 6 जरी अंक असले तरी 3 असणाऱ्या विरुद्ध संख्या आहेत. कशा बघा, इथं हा धन असणारा 1/2 आहे आणि इथं जर 2 पाहिला आपण तर ऋण 1/2 आहे. मग आपण पाहिलेलं आहे विरुद्ध संख्यांची बेरीज नेहमी 0 असते. म्हणजे या ठिकाणी 1/2 धन 1/2 आणि ऋण 1/2 हे काय आहेत, कट झाले. यांचं उत्तर काय आलं, 0. बर या ठिकाणी बघा धन 1/3 आणि या ठिकाणी ऋण 1/3 हे सुद्धा काय होणार आहेत, 0. इथं ऋण 1/4 आणि इकडे धन 1/4 यांची पण बेरीज किती येणार आहे, 0. म्हणजे 6 जर अंक आपण सोडले तर या 6 अंकांची बेरीज किती येते, 0. मग अशा पहिल्या 6 अंकाची जर 0 आली, पुन्हा 6च्या पटीमध्ये असणारे अंक, मग 6चा पाडा म्हणा, 6चा पडा म्हणत चला. कुठपर्यंत म्हणत चालायचं आहे, 35 पर्यंत म्हणत चालायचं आहे. म्हणजे 6 दुने 12, 12 पर्यंतच्या अंकांची बेरीज 0 येणार आहे. 18 पर्यंतच्या अंकांची बेरीज 0 येणार आहे. 24 पर्यंतच्या अंकांची बेरीज 0 येणार आहे. 30 पर्यंतच्या अंकांची बेरीज 0 येणार आहे. बघा आता 30 आणि 5 35 अजून 5 अंक आहेत. म्हणजे या सिरीज मधले किती अंक आहेत, तर 5 अंक आहेत. मग 30 पर्यंतची बेरीज तर आली आहे 0, याचं काय देणं घेणं नाही आपल्याला. मग आता 30च्या नंतर पुन्हा काय होणार आहे, पहिल्यापासून हा 31 म्हणजे ही एक संख्या, 32 33 34 35 35 अंकांची म्हणजे इथपर्यंतचे अंक घ्यायचे आपल्याला, बरोबर. आता इथपर्यंतचे अंक घेताना पण मग इथं काय होणार आहे बघा, हा धन 1/2 हा ऋण 1/2 गेले. हा धन 1/3 हा ऋण 1/3 गेले. म्हणजे राहिलाय काय आता मध्ये फक्त हा कोणता, ऋण 1/4. मग यांची बेरीज किती येईल, तर किती येईल, ऋण 1/4. कारण एवढाच अंक एकटा शिल्लक राहिलाय. मग ऋण 1/4 ऑप्शन मध्ये कुठं दिसतंय का, तर ऑप्शन नंबर 4 मध्ये या ठिकाणी दिसलेलं उत्तर आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे सोडून घ्यावं लागतं. आता इथं आपण बघितलंय 6ची पट, हा प्रश्न 2-3 परीक्षेला रिपीट झालेला प्रश्न आहे. त्याच्यामुळं तुम्हाला सरावासाठी मी पुन्हा एक ही सिरीज दिलेली आहे. आता ही सिरीज जर आता एक सोडणार काय, आपल्याला माहित झालंय ही सिरीज आहे. इथं बघितलं याच्याऐवजी एखाद्या अंक सुद्धा वेगळा दिलेला आहे, पण हाच प्रश्न रिपीट झालेला आहे. त्याच्यामुळं रिपीट झालेल्या प्रश्नावरती आपल्याला फोकस करायचा आहे. आता इथं बघा 30 सिरीज आहे, कुठपर्यंतची आहे, इथपर्यंत आहे. इथून पुन्हा सिरीज रिपीट होते. आता मी मात्र किती पदांची विचारली आहेत, 64 पदांची.
64 पदांची आपल्याला माहिती आहे पहिल्या 6 पदापर्यंत काय होतंय उत्तर 0 येते. आपण सोडून पाहिलं हे काटछाटमध्ये या ठिकाणी जातं 1/3 1/3 1/3 या ठिकाणी 6 पदांचं बेरीज झाली 0 बरोबर. मग 6 झाले 12 झाले 6×60 आपल्याला कळतंय. म्हणजे दरवेळेस असं लिहायची गरजच नाही पडायला पाहिजे. आपल्याला बघितलं की कळायला पाहिजे काय 6च्या पटीतल्या संख्या. मग उरलेल्या ज्या आहेत तेवढ्याच घ्यायच्या. जी बाकी उरणारी संख्या आहे तेवढ्याच 4 घ्यायच्या. 6×60 मग राहिले किती 4. मग एवढ्या 4 जर संख्या घ्यायच्या म्हटलं तर इथं 4 संख्या कोणत्या येणार आहेत बघा. ही झाली 1 2 3 आणि 4 इथपर्यंतच्या संख्या घ्यायच्यात तुम्हाला. मग आता इथपर्यंतच्या संख्या घेताना होणार काय बघा. याच्यातल्या ज्या विरुद्ध संख्या आहेत कोणत्या विरुद्ध संख्या ही धन 1/2 आणि ऋण 1/2 हे कटले. आता राहिले काय धन 1/3 आणि ऋण 1/4 ह्या 2 संख्या राहिल्या. आता आपल्याला यांची मात्र क्रिया करून घ्यावा लागणार आहे. मग आता बघा 1/3 वजा 1/4. आता बघा हा धनचे हे धनचिन्ह इकडं सुरुवातीला नाही लिहिलं तरी चालतं. मग आता आपल्याला एवढीच फक्त वजाबाकी करायची. मग वजाबाकी करताना आपल्याला आपण भाग 1 मध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या सगळ्या गोष्टी एकदम डीपमध्ये शिकलेलो आहे. 2 संख्यांची ज्यावेळेस आपल्याला बेरीज करायची आहे काय करतो आपण छेद समान नसताना तिरकस गुणाकार. म्हणजे ह्या 4 ने ह्या 1 ला गुणतो. मग 4 1 4 पुन्हा वजा जसंच तसं चिन्ह पुन्हा 3 1 3 याने याला आणि पुन्हा ह्या दोन्हींची यांचा गुणाकार. मग 3 चौक 12. मग 4 मधून 3 जर वजा झाले तर काय येतं 1/12. म्हणजे या 64 पदांची बेरीज किती तर 1/12. 1/12 कुठं आहे तर ऑप्शन नंबर 4 मध्ये असणारं उत्तर आहे धन 1/12. याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या प्रकारची बेरीज आहे विरुद्ध संख्यांशी संबंधितच असणारी आहे. आता कशी आहे बघा 1/1 वजा 1/2 वजा 1/3 अधिक 1/3 वजा 1/4 वजा 1/4 अधिक 1/4 वजा 1/5 अधिक 1/5. जर आपण पाहिलं इथं जर आपण ही सेरीज जर नीट पाहिली तर इथं बघा इथं थोडीशी या सेरीजमध्ये जमलिंग झालेली. सुरुवातीला काय यायला पाहिजे धन आणि नंतर इथं म्हणजे इथं हे चिन्ह थोडंसं बदललेलं आहे. इथं ऋण पाहिजे होतं इथं धन कारण इकडं सुरुवातीला मी धन सुरुवातीला दिलंय आणि ऋण सेरीजमध्ये थोडीशी जमलिंग झालेली आहे. मग आता इथं मी वाटलंच तर ही इथं धन इथं ऋण करतो. इथं धन इथं ऋण म्हणजे ऋण येतंय हे ऋण सुरुवातीला येतंय. म्हणजे इथं बघा सुरुवात करताना ही धनसंख्या आली की पुढची जी अंक आलाय तो कसा आलाय ऋण आलाय. पुन्हा इथं एक अंकच राहिलाय विरुद्ध संख्यांचा. अरे इथं ऋण इथं धन 1/2 इथं पाहिजे होता असा धन 1/2 मग ऋण 1/2. आता ही सेरीजच थोडीशी चुकलेली आहे. सेरीज दुरुस्त करून घ्या. मग अशा वेळेला काय करायचंय बघा इथं 1/2 जर असतं इथं अधिक 1/2 तर झालं काय असतं की ह्या अंक सगळे काटछाटमध्ये जातात. म्हणजे हे पहा हे विरुद्ध संख्या अशा काटछाटमध्ये गेल्या असत्या. या विरुद्ध संख्या काय होतात काटछाटमध्ये जातात. आणि अशा तुम्हाला विचारलंय किती 25 पर्यंतच्या पदांची. आता इथं बघा पुढचा अंक हा ऋण संख्येच्या नंतर आलेला आहे. मग पुढचा अंक जर ऋण संख्येच्या नंतर आलेला आहे इथं दिलेलं आहे ऋण म्हणजे हा नवीन येणारा अंक आहे. म्हणजे अगोदरचे जे अंक आहेत हे सगळे काय होणार आहेत काटछाटने जाणार आहेत. मग आता राहिलाय कोणता हा अंक हा आणि हा सुरुवातीचा. मग अशा वेळेला आपल्याला काय करावं लागतं सुरुवातीचा अंक आणि शेवटचा अंक यांचीच आपल्याला वजाबाकी करून घ्यावी लागते. मग 1/1 वजा 1/25. मग अशा वेळेला होणार काय 25 1 25 वजा 1 1 1/25 1 म्हणजेच होणार काय इथं तर इथं येणार आहे 24/25. म्हणजे अशा वेळेला अजून एक शॉर्टकट देण्यात ठेवा. काय शॉर्टकट आहे ज्यावेळेस 1 पासून बेरीज सुरू होती ना अशी आणि विरुद्ध संख्या दिलेल्या असतात त्यावेळेस हा छेदस्थानचा जो अंक आहे ना याच्या अगोदरचा अंक अंशस्थानी घ्यायचा
आणि छेदस्थानी तोच अंक घ्यायचा. जर अशी सिरीज असेल तर, आता पण अशी जर सिरीज नाही दिली, आता समजा हे आलं 24/25, 24/25 कुठं होतं, पहिल्याच ऑप्शनमध्ये होतं, हे आलं उत्तर. पण जर अशी सिरीज दिली तर आता बघा इथं काय केलंय, धन 1/3 वजा ऋण 1/4 अधिक ही सिरीज 1 पासून सुरू नाहीये. मग 1 पासून सुरू नाहीये तर आपल्याला करावं काय लागणार आहे, ही जी सुरुवातीची संख्या आहे म्हणजे तो शॉर्टकट इथं चालणार नाही की जी शेवटची संख्या असेल तिच्या अगोदरची संख्या घ्या आणि छेदस्थानी ती संख्या लिहा. हा शॉर्टकट इथं चालणार नाही, इथं सोडूनच बघावं लागणार आहे. काय सोडून, हा जो पहिला अपूर्णांक आहे, कारण आता बघा ह्या संख्या काय होत आहेत, विरुद्ध संख्या आहेत, यांची बेरीज 0 येते, ह्या गेल्या. परंतु आता राहिलाय कोणता अंक, वजा 1/9. मग आपल्याला एवढे 2 अंकांचे आपल्याला सोडून घ्यावं लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी 1/3 वजा 1/9 हे सोडून घ्यावं लागेल. काय आपल्याला 9 1 9 यांचा दोन्हींचा गुणाकार वजा 3 1 3 आणि 9 3 27. ओके, मग आता 9 मधून 3 गेले, आले 6/27. आता 6ला आणि 27ला कोणत्या समान संख्येने भाग जातो का, जातो. कशाने जातो, 3 ने जातो. मग झालं 3 दुने 6 आणि 3 9 27. मग उत्तर काय आलं, 2/9. मग 2/9 या ठिकाणी उत्तर कुठं दिसतंय का, इथं एडिट करायचंच राहिलं वाटतं. चला 2/9 हे असणारं उत्तर या सिरीजमध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या अपूर्णांकामध्ये एवढं लक्षपूर्वक पाहावं लागतं, कुठं एखादा जरी इकडं तिकडं झालं आणि एडिट हे स्लाईड बनवायला पण खूप वेळ लागतो. कारण इथं हे बाकीच्या संख्यांसारखा टाईप नाही होत. याला इक्वेशन घ्या, इक्वेशनमध्ये फ्रॅक्शन घ्या, फ्रॅक्शनमध्ये पुन्हा एक एक अंक भरीत बसा, त्याचा फॉन्ट कमी जास्त होतो, याचा म्हणजे याचा फॉन्ट आणि इकडच्याचा फॉन्ट हा नॉर्मल फॉन्ट सारखा नाही. हे जे अंक आहेत एकदम सारखे राहतात. आता हे टेक्निकल गोष्टी आता चला असो, तिथं संख्या एडिट करायचं राहिलं म्हणून मी हा विषय काढला. आता बघा म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे उदाहरण मी डबल याच्यासाठीच घेतलं, याच प्रकारचं उदाहरण अगोदर सोडून दिलंय आणि हे पण त्याच प्रकारचं. म्हणजे आपल्याला इथं कन्सेप्ट कळाली आहे की हे काटछाटमध्ये या ठिकाणी जातंय आणि पहिली संख्या आणि शेवटची संख्या याची आपल्याला वजाबाकी करावी लागते. मग आता जर आपण यांची वजाबाकी केली तर काय येतंय, 11 1 11 वजा 6 1 6, 11 सहग 66. मग 11 मधून 5 जर गेले तर येतंय 5/66. मग 5/66 हे असणारं उत्तर आहे. आता बघा ही सिरीज नीट पाहून घ्या, कारण याच्यावर 3 सिरीज डिपेंड आहेत. किती सिरीज, 3. त्याच्यामुळे हे पुन्हा पुन्हा घेतलेलं उदाहरण. 3 सिरीज कशा डिपेंड आहेत. बऱ्याच वेळेला हे सिरीज इंडिपेंडेंटली शिकवल्या जातात, म्हणजे हे असं करावं लागतं अंधश्रद्धा म्हणून, हे असं असलं की असं करा. पण ते का, त्यांच्यातला जो संबंध आहे हा संबंध आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे. आता बघितलं आपण इथं विरुद्ध संख्या होत आहेत. ही सुरुवातीची संख्या तशीच राहते आणि शेवटची संख्या तशीच राहते. म्हणून आपण काय करतो, यांची जी क्रिया आहे म्हणजे ही धन 1 आणि ही ऋण 1/11, मग यांच्यामध्ये होणाऱ्या क्रिया आपण करून घेतल्याच्या नंतर आपलं हे 5/66 आलेलं उत्तर आहे. आता बघा या ठिकाणी मी थोडीशी संख्या मालिका बदललेली. काय केलंय, 1/6 × 7 अधिक 1/7 × 8 अधिक 1/8 × 9 अशा पद्धतीने ह्या संख्या घेतलेल्या आहेत. आता जर आपण ह्या संख्या जर व्यवस्थित पाहिल्या तर या ठिकाणी आता तुम्हाला पाठीमागं नेतो की ही जी सिरीज या ठिकाणी तयार झाली, ही सिरीज कशी तयार झाली हे पाठीमागे गेल्याशिवाय नाही कळायचं. आता इकडे बघा, आपण पाठीमागे या ठिकाणी जातोय, अगोदरच्या सिरीजकडे या ठिकाणी जातोय. आता बघा याचं उत्तर तुम्हाला आलेलं माहिती आहे. मी फक्त आता काय करतो, याचं रूपांतरण करतो. कसं रूपांतरण बघा, मी जर या ह्या कंसामध्ये घेतल्या म्हणजे ही क्रिया पहिल्यांदा करतोय. म्हणजे मी काय करतोय तर धनचिन्ह जिथपर्यंत येतंय म्हणजे आधी वजाबाकी करून घेतोय. मला काय करायची, यांची सुरुवातीला वजाबाकी करून घ्यायची. मग आता यांची जर वजाबाकी करायची म्हणलं तर वजाबाकी 2 2 संख्यांची तुम्ही कशी करता, कशी होणार आहे,
7 1 7 बरोबर, वजा 6 1 6 छेद 6 किंवा 6 गुणिले 7 42 नका केले ना तुम्ही. मग आता या 7 मधून जर 6 गेले तर काय राहणार आहे 1 छेद 6 गुणिले 7 असं राहील. पुन्हा पुढं चिन्ह कशाचं आहे अधिकचं, मग पुन्हा अधिक, इथं अधिक राहील. पुन्हा इथं काय होणार आहे 1 छेद 7. आता इथं बघा 1 छेद 7. मग आता यांचा गुणाकार करायचा आहे तर काय होईल 8 1 8 वजा 7 1 7 छेद 7 गुणिले 8. मग आता इथं 8 मधून जर 7 वजा झाले तर काय होईल 1 छेद 7 गुणिले 8 पुन्हा अधिक. पुन्हा इथं काय 9 1 9 वजा 8 1 8 छेद 8 गुणिले 9 पुन्हा अधिकचं चिन्ह. या ठिकाणी बघा मी केलंय काय की वजाबाकीची क्रिया करत चाललोय फक्त. मग हे वजाबाकीची क्रिया केल्यामुळे इथं बघा झालंय काय तर 1 छेद 8 गुणिले 9. म्हणजे जर आता हे जर तुम्ही पाहिलं तर हेच इकडे या सिरीजमध्ये दिसतंय. काय दिसतंय बघा 1 छेद 6 गुणिले 7 1 छेद 7 गुणिले 8 1 छेद 8 गुणिले 9 असं कुठपर्यंत आहे तर इथं 11 होते, या 11 पर्यंत आहे. मग इथं बघितलंय आपण 11 पर्यंत आहे. म्हणजे त्या सिरीजचंच रूपांतर म्हणजे ही सिरीज आहे, त्याचंच रूपांतर हे. मग त्याचं रूपांतर जर हे तर याच्यामध्ये घेतात काय तर इथं पहिली संख्या काय होती 1 छेद 6 होती. या सिरीजमध्ये नसेल तर बघा पुन्हा एकदा, ही पहिली सिरीज काय आहे अंक काय आहे 1 छेद 6 आहे. म्हणजे तुम्हाला जरी अशी गुणाकारामध्ये दिली तरी पहिल्यांदा काय करावं लागणार आहे काय झालं अगोदरची संख्या यायचं तर पुढची संख्या आली वाटतं. ही संख्या यायला पाहिजे 1 छेद. आम्ही काय म्हणत होतो हे 1 छेद पहिली संख्या काय 1 छेद 6 आहे. आणि इथं जर बघितलं तर इथं सुद्धा पहिली संख्या जर आपण घेतलं तर हा पहिला अपूर्णांक असा घ्यायचा. आणि इथं जर बघितलं शेवटचा अपूर्णांक काय होता तर शेवटचा अपूर्णांक होता ऋण 1 छेद 11. काय होता ऋण 1 छेद 11. म्हणजे इथं हे जे 11 आहेत हे घेत असताना हे 11 आपण कसे घेणार ऋण 1 छेद 11 घेणार आहेत. का आपल्याला अगोदरची सिरीज माहिती आहे. ज्यांना ही सिरीज माहिती नाही, ज्यांना हे संबंध माहित नाही त्यांना काय सांगितलं जातं पहिल्यातला पहिला अंक घ्यायचा म्हणजे 1 छेद 6 घ्यायचा आणि वजा शेवटच्यातला शेवटचा अंक घ्यायचा म्हणजे वजा 1 छेद 11 घ्यायचे आणि ह्या संख्या सोडून काढायच्या. ह्या अंधश्रद्धा म्हणून सोडून काढायच्या. असं करावं लागतं, त्याच्यामुळे उत्तर येतं. मग आता इथं जर आपण सोडून पाहिलं 11 1 11 वजा 6 1 6 तेच केलंय ना पाठीमागं 11 6 66. मग इथं काय होणार आहे 11तून 6 गेले खाली राहिले 5 5 छेद 66. म्हणजे याचं सुद्धा उत्तर किती आहे 5 छेद 66 आहे. कारण का तर ही सिरीज आणि ही अगोदरची सिरीज ही एकच होती, त्याच्यामुळे यांचं येणारं उत्तर काय येणार आहे सारखंच येणार आहे. आता याच्यानंतर अजून एक सिरीज याच्यावरती डिपेंड आहे. जी सिरीज तुम्ही जर अगोदर हे प्रकरण शिकवायच्या अगोदर जर पाहिलं असतं तर डोळे पांढरे झाले असते तरी सुटलं नसतं. कारण बघा आता जर तुम्हाला अशी सिरीज दिली असती, आता मी तुम्हाला शिकवलेली आहे बेरीज वजाबाकी शिकवलेली आहे. बेरीज वजाबाकी शिकवताना काय शिकवलंय की छेद जर समान नसेल तर त्यांचा लसावी काढून घ्या. आता एवढ्या संख्यांचा जर लसावी काढून घ्यायचं म्हटलं तर लसावी मोठा येणार आहे. बरं लसावी मोठा आला तर काय करावं लागणार आहे तुम्हाला तेवढ्या मोठ्या संख्येने इकडं वरच्या संख्येला गुणावं लागणार आहे. पुन्हा त्यांची बेरीज करावं लागणार आहे. बेरीज केल्याच्या नंतर पुन्हा त्यांचा भागाकार करावा लागणार आहे. याच्यात सोडवायसाठी क्रिया किती वेळा करावं लागणार आहेत, किती वेळ जाईल. मग हे काय आहे तर या ठिकाणी बघा ती अगोदरची जी सिरीज होती त्याच्यावर ही सिरीज बनलेली आहे. कशी बनलेली आहे इथं मी 6 गुणिले 7 म्हणजे जसेचे तसे ठेवले होते त्यांचा या ठिकाणी गुणाकार केला. 26 किती 42. मग 7 8 किती 56. म्हणजे इथं 1 छेद 42 1 छेद 56. इथं 8 9 63 9 10 90 10 गुणिले 11 11 10 110. म्हणजे अशी 110 पर्यंतची ही सिरीज आहे. म्हणजे या ठिकाणी बघा ही सिरीज आहे का.
मग आता ही जर सिरीज असेल तर आपल्याला हे कळायला पाहिजे क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे का, प्रथमदर्शी आपल्या हे लक्षात यायला पाहिजे. मग हा क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे. कोणाचा गुणाकार आहे? 6 गुणिले 7 26 42, 7 गुणिले 8 7 8 56, 8 गुणिले 9 8 9 72. मग असं जर पाहिलं आपण 10 गुणिले 11 हे जर आपल्या लक्षात आलं तर मग आपल्याला घ्यावा लागतो पहिल्यातला पहिला अपूर्णांक म्हणजेच 1/6 आणि शेवटच्यातला शेवटचा अपूर्णांक आणि यांची वजाबाकी करायची असते. मग यांची जर वजाबाकी केली 11 1 11 वजा 6 1 6 11 6 66, 11तून 6 गेले खाली राहिले 5 5/66. म्हणजे यांचं उत्तर काय आलं तर 5/66. म्हणजे ह्या 3 मालिका वेगवेगळ्या नसून या एकच आहेत. मग अशा मालिका तुम्हाला कितीही दिल्या जाऊ शकतात. म्हणजे इथून तुम्हाला दिलं जाऊ शकतं 1/72 अधिक 1/90 अधिक 1/110 अधिक 1/132 अधिक. मग तुम्ही या पद्धतीने जरी सिरीज दिल्या तुम्हाला तरी तुम्ही काय बघायचं यांचा क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार. मग ही जर 72 आलेली आहे तर कोणत्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार 72 येतो? 8 9 72. म्हणजे पहिली संख्या घ्यावा लागणार आहे 1/8 वजा शेवटची संख्या म्हणजे या ठिकाणी 11 गुणिले 12 म्हणजे शेवटची संख्या काय आहे तर 12 आहे म्हणून वजा 1/12. मग या ठिकाणी 12 1 12 12 हे वजा 8 1 8 आणि इथं 12 8 96. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 12 मधून जर 8 गेले 4/96. 4 ला 96ला समान संख्येने भाग जातो म्हणून 4 1 4 4 दुने 8 उरले 1 झाली संख्या 16 4 चोक 16 म्हणजे 1/24 या सिरीजचं असणारं उत्तर आहे. मग अशा पद्धतीने तुम्हाला जर सिरीज दिल्या तर त्या सिरीज सोडवता आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर बघा आता थोडीशी वेगळी सिरीज देतोय मी. काय? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची म्हणजे इथं बेरीज आहे थोडक्यात. पूर्णांकयुक्त अपूर्णांक सुद्धा याला आपण म्हणू शकतो कारण काय 1 मध्येच हा 1/4 मिळवायचा आहे ना. मग इथं बघा बेरीज आहे 1 अधिक 1/4 पुढं कंस पूर्ण आहे. कंस पूर्ण आहे पुन्हा नवीन कंस ओपन झाला तो क्लोज झाला. म्हणजे या कंसातल्या ज्या संख्या आहेत यांचा या ठिकाणी होणार काय गुणाकार होणार आहे. मग आधी कंसातल्या संख्या तर या ठिकाणी आपण सोडून घेऊ. काय होतंय मग आपल्याला यांची बेरीज करत असताना बघा आता बेरीज करायची. आपण ही बेसिक एकदम कालच्या भागामध्ये शिकलेलो आहोत म्हणजे अगोदरच्या भाग 1 मध्ये शिकलेलो आहोत. मी या ठिकाणी एवढं फोडून सांगत नाही. आता डायरेक्ट आपल्याला बेरीज करावं लागते. मग 4 1 4 4 अधिक 1 किती होईल 5/4. कंस पूर्ण आहे म्हणजे या ठिकाणी काय गुणाकाराची क्रिया आहे गुणिले. इथं 5 1 5 5 आणि 1 6 6/5. त्याच्यानंतर पुन्हा गुणिलेचं चिन्ह 6 1 6 6 अधिक 1 7 7/6. बर पुन्हा 7 1 7 7 आणि 1 8 8/7. या पद्धतीने तुम्हाला पुढे जायचंय आणि कुठपर्यंत जायचंय मग इथं 35 1 35 35 अधिक 1 मग होईल काय 36/35 इथपर्यंत जायचंय तुम्हाला. अशी ही सिरीज असणारी. अशी जर सिरीज आहे तर आता होणार काय बघा. तर इथं बघा आपण पाहिलेलं आहे काल गुणाकारामध्ये काय पाहिलेलं आहे की ज्या संख्या आहेत काय अंशामध्ये असणाऱ्या आणि छेदामध्ये असणाऱ्या संख्यांना समान संख्येने भागलं समान संख्येने. मग इथं बघा इथं 5 आहे इथं 5 आहे 5 1 5 5 1 5 6 1 6 6 1 6 7 1 7 7 1 7. आता 1 1 राहणार आहे इथं 1 1 ने जर 1 ने 1 ला गुणलं तर उत्तरात काय फरक पडतोय का काहीच फरक पडत नाही. 1 ने कोणत्याही संख्येला गुणलं उत्तर तीच संख्या राहते. म्हणजे या संख्या सगळ्या काटछाटमध्ये जाणार आहेत बरोबर. म्हणजे राहणार काय बघा ही छेदातली संख्या एक राहिली. आता इथं जर काटछाट जर आपण पाहिली तर हा 5 कटतोय आणि याच्या छेदातला 5 कटतोय. हा 6 कटतोय याच्या छेदातला 6 कटतोय. हा 7 कटतोय याच्या छेदातला. मग हा 8 कटला. इथं सुद्धा काय असणार आहे इथं 35 असणार आहे. म्हणजे हा 35 कटल आणि याच्या छेदातला 35 कटल. मग हा राहिला किती इकडं राहिला 36 इकडं राहिला 4. क्रिया आपल्याला कशाची करावं लागेल एवढ्याच दोन्हींची करावं लागेल. मग आपण घेतला
अंशातला 36 आणि छेदातला 4, 4 1 4 आणि 4 9 36. मग या ठिकाणी येणारं उत्तर काय आहे तर 9 आहे. अशा पद्धतीने आपण मालिका सोडली. आता बघा हीच मालिका अशाच प्रकारची मालिका आहे, फक्त तिथं अधिक चिन्ह होतं आणि इथं वजा चिन्ह आहे. मग तिथं अधिक होता म्हणून आपण मिळवत होतो, इथं वजा होतं म्हणून आपण वजा करणार आहेत. म्हणजे आपण इथं गुणाकार करायचो बघा. मग 3 1 3, 3 मध्ये इथं अधिकचं चिन्ह होतं म्हणून आपण 4 करायचो. आता वजाचे चिन्ह आहे म्हणले आपल्याला काय करावं लागेल 2. 3 1 3, 3 वजा 1 म्हणजेच किती होणार आहे 2, 2/3 गुणिले पुन्हा इथं 4 1 4, 4 मधून 1 गेले म्हणजेच काय होणार आहे 3/4 गुणिले 5 1 5, 5 मधून 1 गेला काही ती काय होणार आहे 4/5. अशाच पद्धतीने इकडं पुढं ही मालिका आहे. अशी मालिका कुठपर्यंत आहे 100 पर्यंत आहे. अशी 100 पर्यंत जर मालिका गेली तर 100 1 100, 100 वजा 1 काय होईल 99/100. आता या मालिकेचं शीतावरून भाताची परीक्षा करायची असं ज्याला म्हणतात ना, मग एवढ्याच ह्याच्यावरून आपल्याला ते लॉजिक लागलं पाहिजे पुढं काय असणार आहे. बघा लॉजिक काय, आता अंशातली संख्या राहते आणि छेदातली अशा जात आहेत. म्हणजे बघा याचा सुद्धा छेद काढला इकडच्या संख्येचा, इकडचा अंश इकडचा छेद, इकडचा अंश इकडचा छेद, म्हणजे इकडचा अंश आणि इकडचा छेद असं कटत कटत कुठं जाणार आहे हा 99 पण जाणार आहे इकडं, इकडे या इकडच्या अगोदरच्या संख्येचा जो छेद आहे तो छेद जाणार आहे. म्हणजे राहणार काय आहे इथं अंशातला 2 राहणार आहे आणि छेदातला 100 राहणार आहे. मग आपण या क्रिया करून घेऊ. काय वरती आहे 2, खाली आहे 100, यांचा या ठिकाणी आपण भागाकार करू शकतो. वरच्या आणि खालच्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो 2 ने. मग बे 1 बे, बे 5 10 आणि या ठिकाणी 0 म्हणजे 1/50 हे आलेलं उत्तर आहे. 1/50 ऑप्शन मध्ये कुठं आहे तिसऱ्या ऑप्शन मध्ये असणार हे उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण मालिका पाहिली. याच्यानंतरची जर मालिका पाहिली तर ही थोडीशी पुन्हा वेगळी आहे. आपण तिथं सगळीकडे 1 1 होता आणि इथं 2 2 आहे. आता 2 घेतल्याच्या नंतर सुद्धा इथं बघा काय फरक काय, इथं बघा इथं 3 आहे विषमांक आहे. 3 गुणिले 2 आपल्याला असं करावं लागेल. 3 2 6, 6 मधून 1 वजा केला किती येईल 5, म्हणजे या ठिकाणी येणार काय उत्तर 5/3. बर आता कंस म्हणजे या ठिकाणी काय गुणिले चिन्ह आहे. बर आता इथं बघा इथं 3 होता, या 3च्या अगोदरचा असणारा विषमांक इथं आहे. इथं 5 आहे, या 5च्या अगोदरचा असणारा विषमांक इथं आहे. इथं 7 आहे, या 7च्या अगोदरचा विषमांक असणारा इथं आहे. इथं जर आपण अशाच ह्या सिरीजने बघितलं इथं 999 आहे, या 999च्या अगोदरचा येणारा विषमांक काय आहे 997 आहे. म्हणजे हे कळलं. आणि हे 2 तर सगळीकडे सेम आहेत. मग आता यांच्यातला संबंध काढण्यासाठी आपल्याला थोडंसं शीतावरून भाताची परीक्षा म्हणजे आपल्याला थोड्याशा क्रिया करून बघावं लागणार आहेत की पुढं काय लॉजिक लागतंय का. मग आता ह्या क्रिया करून बघा. आपण हे पहिली अंक सोडून पाहिलं पहिली संख्या. मग आता इथं 5 दुने 10, 10तून 3 गेले किती राहतील 7, 7/5. बर पुन्हा आता गुणिले, आता पुन्हा 7 दुने 14, 14 मधून 5 गेले काय राहिलं 9/7. या पद्धतीने जर आपण करत गेलो अजूनच जर लॉजिक नसेल लागत तर पुढं काय असणार आहे बघा. इथं असणार आहे 7, इथं असणार आहे 9, बरोबर का नाही. 2 वजा 7/9. मग आता 9 दुने 18, 18 मधून जर 7 गेले तर आता किती 11, 11/9. आता लॉजिक लागू शकते तुम्हाला. बघा कसं लागतंय तर इथं बघा हा 5 या ठिकाणच्या अंशस्थानचा 5 जातोय, याचा छेदस्थानचा 5 जातोय. इथं बघा अंशस्थानचा 7 जातोय, इथल्या छेदस्थानचा 7 जातोय. अंशस्थानचा 9 जातोय, छेदस्थानचा 9 जातोय. असं जर आपण करत करत कुठपर्यंत जायचंय आपल्याला थेट 997 पर्यंत. मग असं जर करत गेलो तर होतंय काय बघा. इकडं असं कटत कटत जर गेलं तर इथं राहिलेला आहे हा छेदातला अंक आणि इकडं असं बघा तर इकडं शिल्लक काय राहतोय अंशातला अंक शिल्लक राहतोय. ज्यावेळेस आपण इथपर्यंतच्या सिरीजचा विचार केला तर मग ह्या इथपर्यंतच्या सिरीजचा जर आपण विचार केला तर यातले 999 कटणार आहेत. पण 999 हे आधी सोडून तर घेऊ, हे तर आपल्याला सोडून घेतलं पाहिजे ना. कारण
हे जे आहे ही संख्या काय पहिल्यासारखी संख्या नाही, ही आधी आपल्याला सोडून घ्यावं लागेल. 999 गुणिले 2. आता बघा 1000 गुणिले 2 केलं असतं तर 2000 आलं असतं. 999 गुणिले 2 केलं तर काय 2 कमी येईल म्हणजे किती येईल 1998 येईल. म्हणजे 1900 यांचा दोन्हींचा गुणाकार सांगतोय बरं का मी. 1998 999 2 ला गुणलं. वजा त्याच्यातून किती वजा करायचे 997 छेद 999 असं होणार आहे ना. आता ह्या क्रिया काय या आपण मग अशी तोंडी केले होते, हे काय तोंडी करण्यासारखे नाही म्हणून मी काय केलं तर तोंडी करण्याला पण एवढी विशेष नाही. काय हे का बघा 998 आहे 997 आहे. म्हणजे या ठिकाणी जर वजा केली तर या 1000 इथं काय राहणार याच्यातला एक शिल्लक राहतोय. म्हणजे यांची वजाबाकी काय येईल तर 1001 येईल. आणि हा छेदातला जो 999 आहे तो इकडं काटछाटमध्ये जाणार आहे. म्हणजे 1001 आणि इथं छेदात काय राहिलेलं आहे 3. हे 1001/3 अशी हे असणार आहे. आता या संख्येला 1001 ला या ठिकाणी 3 ने भाग जातोय का भाग जात नाही म्हणून हे असाच ठेवा लागेल. मग असं कुठं ऑप्शनमध्ये उत्तर दिसतंय का 1001/3 म्हणजे या ठिकाणी असणारी ही सेरीज आपल्याला मिळालेली आहे. मग अशाच पद्धतीच्या या ठिकाणी तुम्हाला सेरीज परीक्षेला विचारल्या जातात आणि त्या सहजासहजी सोप्यात सोप्या पद्धतीने अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही त्याचं उत्तर काढू शकतो. हे एक्सप्लेन करताना जर 15-20 सेकंद लागले असले तरी तुम्हाला सोडवताना याचं लॉजिक तुम्हाला ज्यावेळेस क्लिअर होणार आहे तेवढा वेळसुद्धा लागणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही या सरावासाठी दिलेले काही उदाहरणं आहेत ते आपण सोडवायचे, त्याचे उत्तर आपण कन्फर्म करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण एवढ्यावरच आपला अपूर्णांक संपलेला नाही, याच्यावर अजून आपल्याला लहान मोठा अपूर्णांक त्याचप्रमाणे शाब्दिक उदाहरणं या व्यवहारी अपूर्णांकावर शाब्दिक उदाहरणं खूप विचारले जातात. मग या शाब्दिक उदाहरणांमध्ये काही समीकरण कसं करायचं त्याचप्रमाणे समीकरण न करता या कन्सेप्टवर हे दोन्ही पद्धतीने आपण पाहणार आहोत. हे उदाहरण आपण पुढच्या लेक्चरमध्ये हे शाब्दिक उदाहरणं पाहू. आत्ताच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूयात. धन्यवाद.